नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओत हुतात्मा बाळा राया मापारी या पाठाचे वाचन करणार आहोत. या पाठावरील प्रश्नोत्तरे याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर चला सुरू करूया. पाठ 9. हुतात्मा बाळा राया मापारी. पोर्तुगीज आमच्यावर खूप अन्याय करीत आहेत. आम्ही गप्प राहिलो तर गोवा मुक्त होणार नाही. आम्हाला हातात शस्त्र घेऊन पोर्तुगीजांविरुद्ध लढावेच लागेल. बोला भारत माता की जय. त्या तरुण देशभक्ताचे भाषण ऐकून जमलेल्या लोकांचा उत्साह वाढला. त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध लढायचे ठरविले. मात्र ही बातमी पोर्तुगीजांना मिळाली. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पोर्तुगीजांनी त्या तरुण देशभक्तांना पकडायचा विडा उचलला. तो तरुण देशभक्त म्हणजेच बाळकृष्ण उर्फ बाळा मापारी. अस्नोडा गावातील मैतेवाडी येथे राया मापारी यांचे कुटुंब राहायचे. राया मापारी शेतात राबायचे, मोलमजुरी करायचे. 8 जानेवारी 1929 हा दिवस मापारी कुटुंबासाठी आनंदाची वार्ता घेऊन आला. बाळाचा जन्म झाला. बाळा सर्वांशी प्रेमाने वागायचा. घरात गावात सर्वांनाच बाळाचा लळा लागला. बाळा शाळेत जाऊ लागला. त्या शाळेत गावस गुरुजी शिकवायचे. गावस गुरुजीने राष्ट्रभक्तीचे बीज त्याच्या मनात रुजवले. बाळाचे अक्षर अगदी मोत्यासारखे होते. बुद्धी तल्लख होती. बाळा 4थीच्या वर्गात शिकत होता. तेवढ्यात बाळाचे दुर्दैव आड आले. गावस गुरुजी सरकारविरोधात काम करतात हे पोर्तुगीजांना कळले. त्यांनी गावस गुरुजींना पकडून नेले. बाळाचे शिक्षण बंद झाले. त्याला राष्ट्रीय वर्तमानपत्रे कधीतरी 8-10 दिवसांनी वाचायला मिळायची. भारतात चाललेल्या चळवळी, आंदोलने, सत्याग्रह याबद्दलच्या बातम्या बाळा वाचायचा. इतर लोकांपर्यंत सगळी माहिती पोचवायचा. बाळा पोर्तुगीजांविरुद्ध पत्रके वाटू लागला. कधी भित्तीपत्रके चिकटवू लागला. गुप्त बैठका घेऊन राष्ट्रकार्यासाठी लोकांची मने तयार करू लागला. बाळाचे लग्न झाले, पण त्याचे मन संसारात नव्हते. त्याने गोवा मुक्त करण्याचा चंग बांधला. बाळाने आझाद गोमंतक दलात सामील होऊन काम करायला सुरुवात केली. आझाद गोमंतक दलाने आपल्या सैनिकांसाठी 1953 साली एक लष्करी शिबिर आंबोली येथे आयोजित केले. बाळाने त्या शिबिरात नाव नोंदवले. त्या शिबिरात बंदुका चालवणे, बॉम्ब फेकणे, तलवार भाले चालवणे, दोरीवर लोंबकळणे असे शिक्षण घेतले. मये येथे झालेल्या आझाद दलाच्या बैठकीत पोलीस चौक्यावर हल्ले करायचे ठरले. ही कल्पना मांडणारा बाळा आणि त्याला पाठिंबा देणारे मोहन रानडे हे दोघेही या योजनेचे प्रमुख होते. पहिला प्रयोग जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाणस्तारीत झाला. पोलीस चौकीवर हल्ला झाला नाही, पण पोलिसांना दहशत बसली. बाळा आणि साथीदारांनी 9 फेब्रुवारीला गोवा सरहद्दीच्या गाळेल गावातील पोलीस चौकीवर हल्ला चढवला. तिथे हजर असलेले पोलीस शस्त्रसज्ज असूनही काहीच करू शकले नाहीत. शस्त्रे, दारुगोळा, काडतुसे घेऊन आझाद दलाचे सैनिक पसार झाले. कुणीतरी विचारले, आता पुढील धडक कुठे द्यायची? बाळा म्हणाला, आमच्याच गावात. आता अस्नोड्याच्या पोलीस चौकीवर हल्ला चढवायचा होता. योजना तयार झाली. मोहन रानडे, आनंद थळी, सुखा शिरोडकर इत्यादी अनेक वीर या योजनेत सहभागी झाले. 19 फेब्रुवारी 1955 हा अस्नोड्याच्या पोलीस चौकीवर हल्ला करायचा दिवस होता. त्यावेळी पोलीस आउटपोस्ट टिचोली म्हापसा रस्त्यावरच होते. त्यांच्या मागच्या मैतेवाड्यावर बाळा राहायचा.
योजना तयार होती. बाळा त्याच गावचा असल्याने त्याने स्वतः भाग घेऊ नये असे ठरले. त्याने टेहळणी करावी आणि काही धोका असला तर खुणेने सर्वांना जागृत करावे असे सांगण्यात आले. सर्वांनी रात्रीचे जेवण बाळाच्या घरी घेतले. गेले 3-4 दिवस टेहळणी करून पोलीस कर्मचारी शस्त्रे कुठे ठेवतात, रात्री किती पोलीस तैनात असतात, ही सगळी माहिती मिळवलेली होती. मोहन रानडे आणि सहकारी निघाले. एक पोलीस गस्त घालण्यासाठी बाहेर पडला. देशभक्तांचा गट दबा धरूनच बसला होता. 10-15 मिनिटातच तो पोलीस तिथे आला. त्याला काही कळल्या अगोदरच त्याच्या थोबाडीत एक सणसणीत ठेवून आनंदथळीने त्याच्याजवळची बंदूक हिसकावून घेतली. त्याचे दोन्ही हात बांधून टाकले. त्याला घेऊन ते पोलीस चौकीच्या मागच्या दरवाजाकडे आले. पकडलेल्या पोलिसाला आतल्या पोलिसांना हाक मारून दरवाजा उघडायला सांग अशी आज्ञा केली. त्याने आतल्या पोलिसांना हाक मारताच दरवाजा उघडला गेला. आझाद दलाचे सैनिक आत घुसले. त्यांनी आत असलेल्या सर्वांना पकडले. त्यांचे हात बांधून टाकले. बंदुका, दारुगोळे, काडतुसे उचलली. दरवाजा बंद करून बाहेर कुलूप केले आणि सर्वजण निघाले. बाळाही त्यांच्यासोबत निघाला. बाळा मापारी पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी गस्त वाढवली. बाळा आणि त्यांचे सोबती कधी येतात आणि कधी जातात हे पोलिसांना समजतच नसे. दरम्यानच्या काळात बाळाच्या घरी पाळणा हल्ला होता. त्याला कन्यारत्न झाले होते. तिचे कौतुक करायला, तिला खेळवायला बाळा घरात असायचाच कुठे? तो तर देशकार्यात मग्न होता. बाळाच्या कारवायाने पोर्तुगीज भांबावले. पोलीस अधिकारी मॉन्तेरोने बाळाला पकडण्यासाठी अस्नोडा परिसरात शेकडो पोलीस तैनात केले. सगळा गाव पिंजून काढला, परंतु बाळाचा पत्ता लागला नाही. बाळा पोलिसांना चकवत फिरत होता. पोलिसांनी काही लोकांची धरपकडही केली, पण बाळाचा पत्ता कुणीच सांगेना. शेवटी बाळा कधी येणार ही बातमी पोर्तुगीजांना मिळाली. बातमी समजल्यावर पोलिसांनी सापळा रचला. डोंगराच्या मार्गाने बाळा आपली आई, पत्नी व मुलीला भेटायला आला. घरात आनंद झाला. त्याने मुलीला उचलून छातीशी कवटाळले. बायकोने त्याला काहीतरी खायला द्यावे म्हणून भाकरी ताटात वाढली. बाळा भाकरी खाण्यासाठी बसला. तेवढ्यात बाहेर बुटांचे आवाज येऊ लागले. बाळा लगेच उठला, आईला नमस्कार केला आणि तिथून निघाला. इंद्रावती डबडबलेल्या डोळ्यांनी नवऱ्याकडे पाहत होती. बाळा डोंगराच्या मार्गाने बरेच अंतर चालून गेला. तिथून शिरगावच्या दिशेला वळला. शेतातून, चिखलातून शिरगावला पोचला. पण तिथे त्याला सुरक्षित न वाटल्याने न थांबता पुन्हा डोंगरावरून मुळगावच्या बाजूने गेला. मुळगावला खाणीवर जाणाऱ्या एका वाटेच्या बाजूला काजूच्या झाडाखाली थांबला. पोर्तुगीज त्याच्या मागावर होते. पोलीस गाडी घेऊन आले. त्यांनी बाळाला पकडले. जीपमध्ये कोंबून त्याला ते अस्नोड्याला घेऊन गेले. तोपर्यंत वायरलेसवरून बाळाला पकडण्यात आल्याची बातमी मॉन्तेरोला समजली होती. तो खुश झाला. मॉन्तेरो अस्नोड्याला हजर झाला. बाळाच्या हातापायांना दोरा बांधण्यात आल्या होत्या. त्याने बाळावर लाथा हाणल्या. त्याला आपल्या जीपमध्ये घालून मॉन्तेरो निघाला. अस्नोड्यातून शिरसई, थिवी, माडेल या मार्गाने जीप पुढे जात होती. आताच्या 4 रस्त्याजवळ जीप पोचल्यावर मॉन्तेरोनं जीप थांबवली. मॉन्तेरो खाली उतरला. त्याने मागचा दरवाजा उघडला. हात-पाय बांधून आडव्या टाकलेल्या बाळावर लाथ मारून त्याला गाडीबाहेर ढकलून दिले. बाळा खाली पडला. त्याने बाळाच्या पोटाला एक दोरखंड बांधला
त्या दोरखंडाचे दुसरे टोक गाडीच्या मागे बांधले आणि जीपमध्ये बसून मॉन्तेरोने गाडी कोलवाळच्या दिशेने न्यायला सांगितली. गाडी निघाली. मागून बाळा ओढला जात होता. कुचेली 3 माडामार्गे निघालेली जीप बाळाला फरफटत ओढत नेत होती. सारं शरीर सोलपटत होतं. कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. रक्तामासानं रस्ता माखला होता. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. रस्त्यात असलेले लोक हा प्रकार पाहत होते, पण पोलिसांच्या धाकामुळे कोणी पुढे येत नव्हता. बाळाला म्हापशात आणण्यात आले. त्याला तशाच अवस्थेत ठेवले. बाळा साथीदारांची नावे सांगत नाही म्हणून पोलीस चाबकांचे फटके देऊ लागले. त्याच्या जखमावर मिरचीपूड टाकली. त्याच्या तळपायांना तापलेल्या सळीचे चटके दिले. पायांना दोरी बांधून बाळाला उलटे टांगण्यात आले. त्याला बर्फाच्या लादीवर टाकले. पोलीस त्याला शिळं कुचकं अन्न देऊ लागले. बाळाने या सगळ्या यातना कष्ट सोसले. त्याने शेवटच्या श्वासापर्यंत कुठल्याही साथीदाराचे नाव सांगितले नाही. स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढील योजना उघड केल्या नाहीत. गोमंतभूमीची सेवा करीत बाळाने शेवटचा श्वास घेतला. गोव्याच्या या क्रांती पर्वातला पहिला हुतात्मा बाळा राया मापारी खरोखर अमर झाला. तो दिवस होता शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी 1955. बाळा गेला तेव्हा संपूर्ण गोवा रडला. मात्र लवकरच त्या अश्रूंच्या ठिणग्या झाल्या. हुतात्मा बाळा मापारीच्या बलिदानाने गावागावात गोवा मुक्ती संग्रामाची मशाल प्रज्वलित झाली. आता पाहूया लेखकाविषयी. लेखकाचा परिचय. श्री उदय विष्णू फडके हे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी समाजाच्या प्रबोधनासाठी अनेक उपक्रम राबविले. डिचोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर त्यांनी सलग 14 तास 30 मिनिटे कीर्तन सादर केले. त्यांना गोवा राज्य सांस्कृतिक कीर्तन पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार लाभला आहे. त्यांचे क्रांतिगाथा ही अपरांताची हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.